सहन करण्याची ताकद नाही राहिली आहे माझ्यात. अहो तुमच्या घराकडे लक्ष द्या, तुमच्या मुलांकडे लक्ष द्या, ऑफिसचं काम. अहो मी एकटीने काय काय करायचं, आणि त्यात भर तुमच्या म्हाताऱ्याची. मी काही त्यांची उस्तवारी करणार नाही सांगून ठेवते. हा, एक कावडी तरी शिल्लक ठेवले का म्हाताऱ्यांना स्वतःच्या म्हातारपणासाठी? पण मी तर आयुष्याची सारी पुंजी खर्च केली बाळानो तुमच्या शिक्षणासाठी, तुम्हाला वाढवण्यासाठी. यासारखे प्रसंग ज्येष्ठ नागरिकांना नवे नाहीत. स्वतःच्याच घरात प्रेम जिव्हाळा यापासून ते वंचित होत आहेत. अशा वृद्धांना हक्काचा निवारा युतीच्या महाराष्ट्र शासनानं दिला आहे, मातोश्री वृद्धाश्रमाच्या रूपानं. काका, अहो ते सामान माझ्याकडे द्या बघू. अहो माझं काम मला करू द्या. नाना थकलेत. नीलू, तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. आता कळलं तुम्हाला? अहो ही तर नुसती सुरुवात आहे. 2 वर्षानंतर तुमचा हा म्हातारा कायमचा खेळ अंथरुणाला. घरची आठवण आली असेल ना? नवीन आला आहात ना इथं. चला जुनं सारं विसरा, ऑफिस मध्ये नाव नोंदवून घ्या बघू. उपेक्षित ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुखा समाधानानं शांततेनं घालवता यावी आणि मानवी मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून युतीच्या महाराष्ट्र शासनानं मातोश्री वृद्धाश्रम योजना चालू केली. 60 पेक्षा अधिक वय असलेल्या पुरुषांना आणि 55 वर्षावरल्या महिलांना या वृद्धाश्रम योजनेचा लाभ घेता येतो. या 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 विठ्ठलराव फडणीस या. अखेर तुम्ही माझा सल्ला मानलाच. सहनशक्तीच्या बाहेर गेल्यावरती काय करणार बागवे? आता हेच आपलं घर. मला वाटतं आपल्यासारख्यांसाठी जगातल्या साऱ्या घरांपेक्षा हे घर अधिक सुंदर आहे. खरंय तुमचं म्हणणं बागवे. युती सरकारच्या मातोश्री वृद्धाश्रमाचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. हो हो. मातोश्री वृद्धाश्रम युतीच्या महाराष्ट्र शासनानं 17 नोव्हेंबर 1995 साली सुरू केलेली योजना मातोश्री वृद्धाश्रम. खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येकी जिल्ह्यात एक मातोश्री वृद्धाश्रम बांधण्याचा अभिनव कार्यक्रम महाराष्ट्र शासनानं हाती घेतला. आधुनिकीकरणामुळे आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीवर घाला घातला आहे आणि त्या जागी विभक्त कुटुंबाची मर्यादित आणि चाकोरीबद्ध चौकट वेगाने रूढ होत आहे. वेगवान स्पर्धेच्या युगात स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधताना आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहोत. ज्यांनी आयुष्यभर खस्ता काढल्या, कष्ट केले, त्यांचा सांभाळ करणं आजच्या पिढीला ओझं वाटतंय. मला भाऊने काढून दिलं. मला भाऊ म्हणे मला राहू नको म्हणे. मला कोणीच नाही, कोणी नाही तर म्हणून मी चालली आली. ज्या वृद्धाचं वार्षिक उत्पन्न 12,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांची देखभाल मातोश्री वृद्धाश्रमात मोफत होते, तर 12,000 रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या वृद्धांची सोय सवलतीच्या दरात केली जाते. मातोश्री वृद्धाश्रम योजना महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवली जात आहे. आमच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली या स्वयंसेवी संस्थेस युतीच्या महाराष्ट्र शासनाने 5 एकर मोफत जमीन देऊन 50 लाख रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. तद्वतच केंद्र शासनाने 5 लाख रुपये अनुदान दिलेलं आहे. जेवण, अंथरूण, फर्निचर, लायब्ररी, वैद्यकीय सुविधा, इमारत देखभाल आणि सेवकांचं मानधन यावर प्रत्येक वृद्धाश्रमासाठी दरवर्षी 3,94,000 रुपये खर्च केले जातात. वृद्धांच्या सुखसोयीकरता महाराष्ट्र शासनाने वृद्धांकरता अंथरूण पांघरूण, फ्रीज, गरम पाण्याकरता गिझर, फर्निचर्स आणि कपाट याकरता अनुदान दिलेलं असून येथील वृद्धाश्रमात ह्या सगळ्या सोयी पुरवण्यात आलेल्या आहेत.
कपडा भेटते, लता भेटते, चहा भेटते, पाणी भेटते, सर्वच भेटते. चपला मिळते, कपडा मिळते, मफलर मिळते, सगळं काही मिळते इथं. जेवण भेटते 2 टाइमचं. कर्मचारी वगैरे सर्व जेवढे काही इथं काम करणारे आहेत सर्वच काळजी घेतात. वृद्धाश्रमात कर्मचारी वर्ग नेमलेला असून या कर्मचारी वर्गाला शासन मानधन देत आहे. मोकळा वेळ मजेत घालवण्यासाठी इथे बुद्धिबळ, कॅरम यासारखे खेळ आहेत. मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम इथं आयोजित केले जातात. मार्च 1999 पर्यंत महाराष्ट्रात 17 वृद्धाश्रम चालू झाले असून 2 उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. तर 9 वृद्धाश्रमांचं काम प्रगतीपथावर आहे. इथं छान वाटतं. माझं रक्ताचं नातं तुटलं, पण यांचं बहिणीचं नात्याशी मला फार आनंद वाटते. आमच्यासारख्या निराधार निराश्रित लोकांची इथे खरोखरीच सोय होते आहे. आता इथेच राहायचं, इथेच खावायचं. चांगले लोक आहे, सगळे सर्व लोक आहेत चांगले. मॅनेजर चांगले आहे, सर्व लोक चांगले आहे. इथे बरं वाटत. सर्व प्राप्त झाले या झोपडीत माझ्या. अन्न सकस खावे, बागेत फिरावे, अन्न सावे, जीवनी रमावे, झोपडीत माझ्या राजाजी महाले. इथे गुज करावी, आसू पुसावे, इथे गुज करावी, आसू पुसावे, उपचार करावे, झोपडीत माझ्या राजाजी महाले. सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण म्हणजेच युती शासनाची मातोश्री वृद्धाश्रम योजना. माझ्या ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या राजाशी महाली. सौख्य ना मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत